माझ्याबरोबर येऊन पोहोचलेला आहात एस.एच. मिनर्व्हा या एक्सपेडिशन क्रूजवर। आजपासून आपण एन्जॉय करणार आहोत अंटार्क्टिका, 7th कॉन्टिनेंट। सकाळी ब्युनस आयर्सवरून घेतलेली फ्लाईट 3.5 तासांनी उशुवाया या सिटीमध्ये येऊन पोहोचते। हे शेवटचं पोर्ट किंवा शेवटचं शहर म्हणून ओळखलं जातं। यानंतर जो असतो तो अथांग महासागर आणि महत्त्वाचे 2 दिवस मात्र सेलिंगचे पहिले 2 दिवस असतात, कारण आपण इथे पार करत असतो ड्रेक पॅसेज। ड्रेक पॅसेज हा थोडासा रिस्की समजला जातो, कारण इथे 3 महासागर एकत्र येतात। तर चला निघूयात या मराठी मुलीबरोबर अंटार्क्टिका एन्जॉय करायला। क्रूज सुरू झाल्यानंतर साधारण पहिले 2.5 दिवस संपूर्णपणे ड्रेक पॅसेज पार करण्यात जातात, कारण हा ड्रेक पॅसेज 1000 किलोमीटरचा आहे आणि यासाठी एवढा वेळ लागतोच। परंतु यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम क्रूजवर एन्जॉय करत असतो। त्यामधलाच पहिल्या दिवशीचा नाईटचा कार्यक्रम असतो तो म्हणजे कॅप्टन्स रिसेप्शन डिनर। यामध्ये क्रूजवरच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हेडची ओळख करून दिली जाते। क्रूज कसं काम करणार आहे हे समजावलं जातं। कॅप्टनची सुद्धा स्वतःची ओळख कॅप्टन करून देतो आणि यानंतर आपल्याला पुढचे 7-8 दिवस आपण कसे घालवणार आहोत याबद्दलची माहिती, अंटार्क्टिका या खंडाबद्दलची माहिती आणि आपण पुढे जाणार आहोत ते कुठे कुठे जाणार आहोत, त्याचा मार्ग कसा असणार आहे, कोणत्या आयलंडला आपण भेट देणार आहोत, कुठे कुठे आपण थांबणार आहोत, खालती उतरणार आहोत आयलंडवरती, आणि त्याचबरोबर अंटार्क्टिका या शब्दाचं मीनिंग, वेगवेगळ्या आयलंडची कहाणी किंवा त्याचा इतिहास आणि तिथलं हवामान कसं असणार आहे, आपण जेव्हा उतरू तेव्हा थंडी कशी असणार आहे, वारं कसं असणार आहे, हे सगळं यामध्ये सांगितलं जातं। these big icebergs. Named after the Antarctic, the ship, not the Antarctic continent. The Antarctic ship was named after the continent, but so happy days. The weather tomorrow afternoon, this is gusts. I try to put gusts up because it's a bit of a maximum rather than a या 2 दिवसामध्ये साधारण सगळ्यांना सी सिकनेसचा त्रास होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफी घ्यायला 7व्या डेकवर गेले। क्रूजवरच्या साधारण 7-8 दिवसाचं माझं रुटीन ठरलेलं होतं। सकाळी 6:30 ते 7 मध्ये कॉफी घ्यायला जायचं, शांतपणे वाचायचं आणि आजूबाजूला सी लाईफ बघायचं, आणि त्या दिवशी जॅकपॉट लागला। अचानक मला हम्बॅक व्हेल दिसले आणि एकाच व्हेलने एका लाईनीत साधारण 5 जंप घेतल्या आणि त्या पूर्ण 5 जंप मी माझ्या कॅमेऱ्यात कैद केल्या। मला इतकं भारी वाटत होतं की कॉफी घेताना, वाचताना साधारण क्रूजवर बसून आपण बाजूला हम्बॅक व्हेल आपल्या बाजूला उड्या मारतोय, हे सगळंच म्हणजे आश्चर्यकारक होतं माझ्यासाठी। त्या दिवशी सकाळी माझा जॅकपॉट भारीच लागला होता आणि हम्बॅक व्हेल नंतर लागोपाठच मिंक व्हेल सुद्धा आम्हाला दिसली। अर्थात तिचं दर्शन खूपच छोटंसं झालं, म्हणजे फक्त तिचं आम्हाला पाठ दिसली आणि आतमध्ये जाताना तिची फक्त टेल म्हणजे जी शेपूट असते ती खूप छान दिसत असते साधारण पाण्यात जाताना, आणि त्याचे खूप सारे फोटोज व्हायरल झालेले आपण बघितलेले असतात। मी ते कॅप्चर करण्यात सुद्धा यशस्वी झाले आहे पुढच्या ह्याच्यात, पण मला खूप भारी ही मिंक व्हेल सुद्धा दिसली। 4थ्या दिवशी आमचं पहिलं लँडिंग होणार होतं, म्हणजे आयलंडवर आम्ही पहिल्यांदा पाय ठेवणार होतो आणि त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे, पक्ष्यांच्या प्राण्यांच्या जवळ कसं जायचं नाही, त्यांना फीड कसं करायचं नाही यासंबंधी आम्हाला माहिती दिली। त्यानंतर आमचा पुढचा टास्क असा होता की आयलंडवर उतरण्याच्या आधी आपण जी कॅप, ग्लोव्ज, पॅन्ट हे जे सगळं घालणार आहोत ते सगळं डिजर्म करण्याचं काम आपल्याकडे दिलं जातं। म्हणजे आपण तिथे क्रू मेंबर्सकडे घेऊन जायचे आपले सगळे कपडे आणि ते सगळं व्हॅक्यूम क्लीनरने सगळं साफ करतात। काहीही कुठलीही घाण किंवा जंतू आयलंडवर गेले नाही पाहिजे याची काळजी घेतली जाते। हा सगळा आमचा प्रोग्राम आतमध्ये क्रूजमध्ये चालू असतानाच बाहेर अचानक थंड वारं आणि स्नोफॉल व्हायला सुरुवात झालेली होती, आणि त्याचबरोबर लगेचच पुढचा प्रोग्राम चालू झाला की अंटार्क्टिका या खंडाबद्दलची माहिती, आजूबाजूचे देश, अंटार्क्टिकामध्ये सी लाईफ कसं आहे, अंटार्क्टिकाची संपूर्ण हिस्ट्रीच आपल्याला सांगितली जाते। आणि अंटार्क्टिकामधल्या पहिल्या वहिल्या आईसबर्गचं दर्शन आम्हाला झालं। माझ्या मागे तुम्हाला आईसबर्ग दिसतायत। आता आईसबर्ग दिसायला सुरुवात झालेली आहे। खरं तर ऊन पण पडलं आहे, पण प्रचंड थंड वारं सुटलेलं आहे, खूप छान वाटतंय आणि आता खरं तर अंटार्क्टिकाची मजा यायला सुरुवात होणार आहे।
वेगवेगळ्या आकारांचे, त्यातून काहीतरी वेगळ्याच आकृत्यांचा भास होणारे, मध्येच निळसर सुंदर छटा दिसणारे आईसबर्ग आजूबाजूला जात होते आणि त्यामध्ये डिनर घ्यायची मजा काही वेगळीच होती. समुद्राच्या बर्फाच्या पाण्यातनं क्रूज समोर चालली होती आणि अचानक पेंग्विन दिसले. त्यांची मस्ती सुरू होती, इकडनं तिकडे भटकत होते आणि त्यामध्ये आम्ही जेवण करत होतो. एकंदरीतच वेगळ्याच दुनियेत आपण आहोत असा भास मला होत होता. हॅलो, मग आम्ही आता झोडॅक बोटवरून मेनलँडवर जायला उतरणार आहोत. मी माझ्या मागे बघताय सगळे रेडी होत आहेत. खूप सारं काय काय घातलेलं आहे. पारका घातले, लाईफ जॅकेट घातले, कॅप घातलेले आहेत, शूज घातलेले आहेत आणि एवढं सगळं आम्ही जामानिमा करून खालती आयलंडवर उतरतोय आता. हॅलो, मग आम्ही आता सगळे झोडियाक बोटमध्ये बसलेलो आहोत आणि माझ्या मागे आता तुम्ही बघताय ही सगळी पेंग्विनची कॉलनी आहे आणि आम्ही आता तिथे खालती उतरणार आहेत आणि पेंग्विनला भेटायला जाणार आहे. Most of the penguins behind me are chicks. They've had a really good year. They are ready to fledge, ready to go. A little bit more distance than that when there are clusters of them and they're still in a sort of a crash. So I'm just going to think this. मग फायनली आपण झोडॅक बोटवरून उतरून आयलंडवर आले. माझ्या मागे बघा तुम्ही पेंग्विन दिसत आहेत तिकडे. झोडॅक बोटमधून सगळे उतरतायत तरी पेंग्विन इतके जवळ आहेत. खूप सुंदर वाटतंय. बर्फ बारीकसा पडतो आहे. लँडस्केप खूप छान आहे आणि खरं तर बोटीवरनं उतरताना आम्हाला थोडं टेन्शन होतं, पण थंडी जरी असली तरी पेंग्विनमुळे आमची थंडी गेलेली आहे आणि आम्ही पेंग्विन खूप एन्जॉय करतोय. मी तुम्हाला दाखवते पेंग्विन किती ओरडतायत ते. एका वेगळ्याच मजेदार चालीने चालणारे पेंग्विन बघताना इतकी मजा येत होती आणि मग अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवल्याचा आनंद म्हणून आपल्या भारताचा झेंडा फडकवला. परत इथे कधी येऊ असे विचार मनात सुरू असतानाच पुन्हा झोडॅक बोटमधून क्रूजवर निघायची वेळ झाली. इतका सुंदर ॲम्बियन्स, आजूबाजूचा देखावा बघताना मन मात्र तिथेच राहत होतं. परत जायला क्रूजकडे निघालो तर आमच्या बोटीबरोबरच पेंग्विन आमच्या बाजूलाच डुबुक डुबुक उड्या मारत होते. इतके सुंदर उड्या मारत होते आणि त्याचबरोबर कायाकिंग करणारे आमच्या क्रूजमधलेच काही लोक, एक टीम आमच्या बरोबर होती. लांबून आमची क्रूज खूपच सुंदर दिसत होती. अंटार्क्टिकाच्या कोणत्याही आयलंडवर शक्यतो बसायला परवानगी नसते आणि त्याचबरोबर परत आल्यानंतर आपले शूज स्वच्छ प्रकारे धुतले जातात आणि त्यानंतर पुन्हा एकदा केमिकलच्या वॉटरमध्ये पाय बुडवून मगच आपण क्रूजमध्ये आत जाऊ शकतो. क्रूजच्या 7th डेकवर 24 तास चालू असणारं एक छोटं रेस्टॉरंट असतं जिथे तुम्ही केव्हाही जाऊन एक स्मॉल बाईट, लाईट बाईट घेऊ शकतात. आयलंडवर परत आल्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं, चहा कॉफी घेतली. समुद्राकडे बघताना, चहा कॉफी घेताना वेळ कसा जात होता ते कळतच नव्हतं. सुंदर दिसणारे आईसबर्ग, वातावरण आणि संथ शांत समुद्राचं पाणी यामध्ये आमची क्रूज हळूहळू पुढे निघाली.
पहिल्यांदाच अंटार्क्टिकाच्या आयलंडवर उतरल्यामुळे तिथल्या आठवणी आणि त्यांच्या गप्पा करताना वेळ कसा गेला ते कळलं नाही. बाजूला समुद्र तर होताच आणि त्याचबरोबर आज इंडियन जेवण सुद्धा होतं. भारतीय पारंपरिक पद्धतीचं जेवण करून मग डान्स करण्यासाठी 7th फ्लोअरला पुन्हा गेलो आणि आजचा दिवस कसा संपला हे कळलं सुरू. सकाळी उठलो तर असलं भारी रोमॅन्टिक वाटत होतं. आजूबाजूला दिसणारे स्नो कॅप माउंटन, त्यामधून जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रूज आणि बाजूला दिसणारे वेगवेगळ्या आकाराचे पुन्हा आईसबर्ग. यामधूनच आम्हाला घाई गडबडीत जायचं होतं 7th डेकला, कारण आम्हाला माहिती दिली जाणार होती जॉर्जेस आयलंडची. जॉर्जेस आयलंडवरचं लेक्चर चालू असतानाच थोड्या वेळातच समोर उभं येऊन ठाकलं ते जॉर्जेस आयलंड आणि मग आमची गडबड सुरू झाली, कारण आयलंडवर खालती उतरायचं होतं आणि आम्हाला पुन्हा जामानिमा सगळा करायचा होता. म्हणजे पारका घालावं लागतं, कॅप घालावी लागते, ग्लव्ज, त्याचबरोबर वॉटरप्रूफ पॅन्ट, शूज, असं सगळं करून मग आम्हाला झोडॅक बोटमधून जॉर्जेस आयलंडवर नेलं गेलं. Go ahead a little bit more, and then wedge it in there. Welcome. Hi. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर ही मराठी मुलगी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे ग्रांज आयलंड किंवा जॉर्जेस पॉइंटवर. ग्रांज आयलंड हे फ्रेंचमध्ये नाव आहे. आज मी अंटार्क्टिकाच्या मेनलँडवर म्हणजे भूमीवर पाय ठेवलेला आहे. आमची क्रूज मागे उभी आहे, तिथून आम्ही झोडॅक बोटने इथे आलेलो आहे. हे आयलंड मुख्यतः ओळखलं जातं जेंटूस, पेंग्विन आणि सीलसाठी. आता मी तुम्हाला ते दाखवणार आहेच, परंतु आजूबाजूचा लँडस्केप खूप सुंदर आहे, तुम्ही बघत असाल. आणि मला खूप आनंद होतोय की मी अंटार्क्टिकाच्या भूमीवर पाय ठेवलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा मी इथे घेऊन आलेली आहे. मग तुम्ही ही जी क्रूज बघताय ही आमची क्रूज आहे SH मिनर्वा आणि त्याच्या मागे हा जो सगळा परिसर दिसतो आहे किंवा उंच डोंगर दिसत आहेत, तिथून मागे संपूर्ण अंटार्क्टिकाची मेनलँड सुरू होते आणि त्या मेनलँडपर्यंत खूपच कमी लोक किंवा सायंटिस्ट लोक जाऊ शकतात, त्यांनाच परवानगी आहे. हा समोरचा जो आयलंड आहे आता मी दाखवते, हा क्वेअरव्हिले आयलंड आहे. तिथे सील दिसत नाहीत, अंतर बघा खूप फार नाही आहे, पण सील मात्र इथेच दिसतात आणि दुसरीकडे कुठेही दिसत नाहीत. किंवा हे जे तुम्हाला पेंग्विन दिसत आहेत, इथे खूप सारे पेंग्विन आहेत. हे जे पेंग्विन दिसत आहेत जेंटूस पेंग्विन, हे फक्त याच आयलंडवर दिसतात. वेगवेगळ्या पेंग्विनच्या जाती असतात, याबद्दल सुद्धा खरं तर माहिती मला इथे आल्यानंतरच कळाली. आणि सील सुद्धा फक्त याच आयलंडवर दिसत आहेत. आमचा सगळा मेंबर क्रू उतरलेला आहे आणि तुम्ही बघत असाल किती आहे बघा, खूप मोठ्या प्रमाणावर इथे पेंग्विन्स आहेत. सगळीकडे पेंग्विन्स दिसत आहेत आणि इथे सील पण झोपले आहेत बघा, लिटरली लोळत पडलेले आहेत ते. आता या जॉर्जेस आयलंडवर स्नोफॉल व्हायला सुरुवात झालेली आहे. हलकासा स्नोफॉल होतोय. माझ्या मागे तुम्ही हे सुंदरसे क्यूट पेंग्विन बघतात आणि आजूबाजूला बर्फ सुद्धा बघतात. तुम्हाला वाटलं असेल की किती टेम्परेचर असेल, तर -2 ते 0 पर्यंत साधारण टेम्परेचर आहे. मला सुद्धा आधी वाटलं होतं झोडॅक बोटमधून उतरताना की थंडी असेल, परंतु आपल्याला क्रूजमधून हा पार्क आहे जे मी घातलेला आहे, जॅकेट, याला पार्का म्हणतात. त्याला छानशी एक कॅप असते. माझी कॅप मी घातली होतीच, परंतु ही पण कॅप असते आणि हे सगळं घालून आपण खरं तर उतरतो. पण इथे आल्यानंतर आजूबाजूचं लँडस्केप, हे प्राणी, हे छोटेसे क्यूट पेंग्विन, सील जेव्हा आपण बघतो आणि इथल्या लँडस्केपमध्ये, निसर्गामध्ये आपण इतकं हरवून जातो की थंडी होतोय, स्नोफॉल होतोय, 0 टेम्परेचर आहे, हे सगळं आपण विसरून जातो.
आयलंडवरून झोडॅक बोटमधून क्रूजवर परत जाताना निघालो आणि आमच्या अगदी झोडॅक बोटच्या बाजूला समोर अचानक 2 मोठ्या व्हेल दिसल्या. इतकं भारी वाटत होतं, पण त्याच वेळेस आम्ही जाम घाबरलो पण होतो. पण त्या दोन्ही व्हेल इतक्या शांतपणे आमच्या झोडॅक बोटच्या बाजूने जात होत्या. स्तब्ध होऊन आम्ही अगदी ते दृश्य कॅमेऱ्यात टिपत होतो, डोळ्यात सामावून घेत होतो. कारण इतक्या बाजूने व्हेल खऱ्या आयुष्यात जाऊ शकते समुद्रातून हा विश्वासच कोणाचा बसत नव्हता. काय मग तुम्हाला हा अंटार्क्टिकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मग शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया अंटार्क्टिकाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.